नमस्कार मंडळी पाठराखीण या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी दाखवलाय बरं का मंडळी. आपण मागच्याच भागामध्ये पाहिलं की आता इकडे भाग्याला पाहायला काही मुलाकडची मंडळी आलेली आहेत आणि हे लोक आता खोटारडे आहेत. मुळात जे गुरुजी आहेत त्यांनीच हे स्थळ आणलंय आणि त्यांनाही माहिती आहे की हे स्थळ जे आहे ते पैशांसाठीच त्यांच्याकडे आलेलं आहे. पण मंडळी ऐन कार्यक्रमामध्ये आता प्राजक्ताने सगळ्यांसमोर त्या मुलाच्या आईचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणलेला आहे. म्हणजे हे लोक काही श्रीमंत वगैरे नाही आहेत. त्यांनी घातलेले दागिने, आणलेली गाडी, हे सगळं काही भाड्याचं आहे. हे सगळं काही आता प्राजक्ताने सगळ्यांच्या समोर आणलंय. मग त्या लेडीजला तिथे समोर बसलेलं पाहून प्राजक्ताने अगदी बरोबर ओळखले की हीच ती लेडीज जिथे बस स्टॉपवर बसून दुसऱ्यांची भाड्याची गाडी आणि जे खोटं खोटं बोलत होती ते सगळं काही प्राजक्ताने ऐकलं होतं. आणि ते सगळं आता प्राजक्ताने बाहेर येऊन सगळ्यांसमोर प्राजक्ताने त्यांचं खरं रूप आणलंय. आणि हे लोक खोटारडे आहेत, आपल्याला फसवतात. आपल्या भाग्याचं आयुष्य ह्या लोकांमुळे उद्ध्वस्त होऊ शकतं. पण आता प्राजक्ता बाहेर आल्यामुळे मामी प्राजक्तावर चिडते आणि प्राजक्ताचं काही ऐकून घ्यायलाच तर नाही आहे. पण प्राजक्ता सांगते की मामी अहो खरंच सांगते मी, हे लोक खोटारडी आहेत, फसवत आहेत तुम्हा सगळ्यांना. त्यांनी ही जी गाडी वगैरे सगळं आणलंय ते सगळं भाड्याने आणलंय आणि मी हे स्वतःच्या कानाने ऐकलंय. आता प्राजक्ताचा जो भाऊ आहे त्याचा ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास बसतो, कारण बघता क्षणी त्याने त्या मुलाला आणि त्या मुलाच्या आईला तिच्या चेहऱ्यावरून ओळखलेलं असतं. पण मंडळी आता इथे सुद्धा भाग्याचं पुन्हा एकदा लग्न मोडलंय आणि त्याचा हा सगळा दोष आजी आहेत तो आता प्राजक्ताला देतात. आणि त्यात तिची ही वहिनी, तिने जे पैसेसुद्धा चोरलेले असतात आणि तिचासुद्धा आता खरा चेहरा सगळ्यांसमोर आला आहे. म्हणजे भाग्याच्या आणि प्राजक्ताच्या कपाटामधले ठेवलेले पैसे हे तिच्याच वहिनीने चोरलेले असतात आणि ते सगळ्यांसमोर उधळलेत. हे आपण आता मागच्या भागात पाहिलं. पण ह्या सगळ्यामध्ये आता तिचा खरा चेहरा कसा समोर येतो आणि आता प्राजक्तासुद्धा हे लोक खोटारडी आहेत हे सगळ्यांसमोर कशा पद्धतीने सिद्ध करते, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. तर मंडळी, पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे आता जी प्राजक्ताची वहिनी म्हणजे भाग्याची वहिनी आहे तिला पैसे द्यायचे असतात. म्हणजे ते जे कोणी ज्वेलर आहे ते बाहेर येऊन थांबलेले आहेत आणि आता ती गपचूप ते चोरलेले पैसे सगळ्यांच्या नकळत त्यांना द्यायला जात असते. पण बाहेर पडताच तिथे असलेल्या सोफ्यावर टक्कर लागते आणि तिच्या हातात जी पैशांची पिशवी आहे ती पूर्ण उडते. आणि ज्या ठिकाणी आता हे पाहुणे बसलेले असतात जे भाग्याला बघायला आलेले असतात, ते पैशांचा सगळ्यांसमोर पाऊस पडतो. आणि आता हे पैसे बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. म्हणजे एवढे पैसे, आणि आता आलेले जे पाहुणे आहेत भाग्याला पाहायला, त्याने तर एवढे पैसे बघून त्यांचे डोळेच पांढरे झालेले आहेत. आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसला की एवढे पैसे कसे काय. पण आता ह्या जी ही आहे भाग्याची आई आहे, तिला चांगलंच कळलं आहे की हिने जे पैसे आहेत ते हळूच ती कुठेतरी चोरून घेऊन चालली आहे आणि हे पैसे नक्कीच भाग्याच्या कपाटातले म्हणजेच प्राजक्ताचे असणार आहेत. आणि त्याच्यामुळे आता तो विषय तिथे सावरून घेते आणि आता म्हणते की काय एवढे पैसे घेऊन कुठे चालले होतेस. पण पाहुण्यांची नजर मात्र ते पैशांवरच असते. आता पटापट सगळेजण ते पैसे जे सांडलेले आहेत ते गोळा करतात आणि आता प्राजक्ताचा जो भाऊ आहे तो ते सगळे पैसे घेऊन आतमध्ये जातो. आता प्राजक्ताच्या आईला सगळं काही कळून चुकलंय की हे सगळं काही म्हणजे तिच्या सोनेचेच पराक्रम आहेत ते. आता सगळं वातावरण पुन्हा एकदा शांत झालंय आणि ही सासरची मंडळी जी आहेत, जी हिला भाग्याला बघायला आलेली आहेत, त्यांनी तर लगेच होकारच देऊन टाकलाय. कारण त्यांच्यासमोर आता एवढा मोठा पैशांचा पाऊस पडल्यानंतर त्यांना असं वाटतं की ही मंडळी खूपच पैसेवाली आहेत. आणि आता इकडे सगळ्यांचा पोह्यांचा कार्यक्रम सुरू असतो, म्हणजे पोहे खाण्यावरे सगळं सुरू असतं. आणि तेवढाच आता इकडे आतमधून प्राजक्ता आहे ना, प्राजक्ताच्या हातातून एक पातेली खाली पडते आणि त्या पातेलीचा आवाज इतका मोठा असतो. तेवढं पाहुणे म्हणतात की हे काय, हा काय प्रकार आहे. तेवढ्यात आजींना कळतं की हिनेच आतमध्ये काहीतरी उपद्व्याप केलेत म्हणून. आता सगळ्यांचं लक्ष तिकडेच जातं आणि त्या म्हणतात की आतमध्ये कोण आहे. आजी म्हणतात कुठे कोण, आतमध्ये कोणीच नाही आहे. पण तेवढ्यात आता इथे भाग्याचे म्हणजे प्राजक्ताचे जे मामा आहेत ते लगेच म्हणतात की माझी दुसरी मुलगी, मी म्हणालो ना की मला आणखीन एक मुलगी आहे म्हणून, ती आहे आतमध्ये, काहीतरी झालं असेल चुकून. तेवढ्यात आता त्या ज्या पाहुणे आलेत ते म्हणतात मग त्यांना आतमध्ये का ठेवलंय, त्यांनाही बाहेर बोलावून घ्या ना. पण आता इकडे प्राजक्ता काही बाहेर यायला तयार नसते, कारण मामीने तिला आधीच बजावून ठेवलेलं असतं, दिलेलं वचन तर तू मोडलेलं आहेस, घरात थांबायचं नाही, पण किमान आता पाहुण्यांच्या समोर तर येऊ नकोस. त्याच्यामुळे प्राजक्ता बाहेर यायला काही तयार नसते. इकडे आजी आतमध्ये जातात आणि आता इथे भाग्याला ओरडत असतात. त्या तिला म्हणतात की तुला सांगितलं होतं ना की आजचा दिवस तरी घरात थांबू नकोस, मुद्दाम केलंस ना तू हे सगळं. मुळात तुला ना भाग्याचं चांगलं झालेलं बघवतच नाही आहे. एवढंच सांगून सुद्धा तुला काही ना काहीतरी करायचंच असतं. पण आता तेवढ्यात मागून भाग्य आतमध्ये येते आणि म्हणते की राजू चल ना बाहेर, काय झालं आज तू सकाळ सकाळ बाहेर गेलीस, तुला माहीत होतं मला आज बघायला पाहुणे येणार आहेत, मला आज तुझी किती गरज होती आणि तरीसुद्धा नाही आलीस तू, आणि आत्तासुद्धा आतमध्येच थांबलेस का, असं चल ना बाहेर. पण प्राजक्ता म्हणते की नको भाग्या, तू जा बाहेर, मी इथेच थांबते.
आजी आता इकडे प्राजक्ताकडे रागारागाने पाहत असतात, पण आता भाग्या म्हणजे भाग्यश्री काही ऐकतच नाही आणि ती प्राजक्ताला आता म्हणते की चल माझ्यासोबत बाहेर चल तू पण. आणि आता ती इथे पाहुणे सगळे बाहेर बसलेले आहेतच आणि तेवढ्यात भाग्या आता प्राजक्ताला घेऊन बाहेर येते. आता ह्या दोघीजणी जेव्हा बाहेर येतात तेव्हा प्राजक्ता आता तिची सासू जी होणारी सासू आहे म्हणजे ती मुलाची आई आहे तिला तिने अगदी बरोबर ओळखलं आहे. बस स्टॉपला ती कोणाशी तरी फोनवर बोलत असते आणि भाड्याने गाडी आणि मुलीकडची लोक चांगले पैसेवाले आहेत वगैरे असं बरंच काही काही बोलत असते. म्हणजे हे लोक पैशांसाठी हे लग्न करतात हे आता प्राजक्ताला माहीत झालं आहे. आणि आता जेव्हा ही मुलाची आई जी आहे ती आता प्राजक्ताला पाहते आणि म्हणते की ही ही मुलगी इथे कशी काय. आता ती पाहुणी जी आई आली मुलाची आई ती घाबरलेली असते. भाग्या म्हणते की तुम्ही आणि आता ती मुलाची आईसुद्धा म्हणते की तू. आता इकडे भाग्याच्या लगेच लक्षात आलेत सगळ्या गोष्टी की हे लोक खोटारडे आहेत खोटे आहेत. आणि आता प्राजक्ता सगळ्यांसमोर म्हणते की भाग्या हे लोक बरोबर नाही आहेत हे लोक चांगले नाही आहेत हे लोक खोटारडे आहेत. मामा हे लोक आपल्या सगळ्यांना फसवत आहेत आपल्या भाग्यालाही फसवत आहेत खोटं बोलून लग्न करतात. आता मात्र मामी म्हणते की हे काय चाललंय तुझं प्राजू. आणि ती पाहुण्यांना आता म्हणते की नाही नाही तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका ती असंच काहीतरी बरळते. आता पाहुण्यांना सुद्धा कळून चुकलंय कारण तिलाही माहिती आहे की आपण फोनवर जे काही बोलत होतो ते सगळं ह्या मुलीने ऐकलेलं आहे. आणि आता मामी जी म्हणते की प्राजक्ता तुझा आतमध्ये जा. पण प्राजक्ता म्हणते की नाही मामी मी खरं सांगते ही मुलं चांगली नाही आहेत. आणि आता प्राजक्ता मामाला सुद्धा सांगत असते की मामा मी ह्या बाईंना बसस्टॉपवर फोनवर बोलताना ऐकलं. त्यांनी आज जी गाडी घेऊन आले ती गाडीसुद्धा त्यांनी भाड्याची आणलेली आहे. आणि ते बोलताना हेही बोलत होते की मुलीकडचे लोक पैसेवाले आहेत ना त्यांना फक्त पैशांसाठी भाग्याशी लग्न करायचे त्यांना भाग्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. मी हे स्वतः ऐकलेलं आहे. आता ही आजीसुद्धा आहे ना प्राजक्ताला गप्प करत असते आणि पाहुण्यांना म्हणते की जाऊ द्या ह्या मुलीला ना काही कळतच नाही आहे तुम्ही लक्ष नका देऊ हिच्याकडे. आणि आता ती प्राजक्ताला आतमध्ये घेऊन चाललेली असते. पण भाग्या म्हणते की नाही नाही आजी ताई प्राजू उगाचच खोटं बोलणार नाही आहे. ती जर बोलते याचा अर्थ हे लोक नक्कीच फ्रॉड असणार आहेत आपल्याला फसवत असणार आहेत. आता तिच्या भावालाही कळतं की जेव्हा ही मंडळी आतमध्ये येते आणि आतमध्ये आल्याला त्यांनी स्वतःच्या गाडीबद्दल त्यांना सांगितलेलं असतं त्याला पण थोडंसं वेगळंच वाटलेलं असतं. आणि आता ते आजी म्हणतात की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ही मुलगी जे बोलते ते खरं बोलते खरं तर ह्या मुलीला तुझं चांगलं झालेलं बघवत नाही आहे. भाग्य तुला कळत नाही आहे ह्या मुलीला तुझं चांगलं बघवत नाही आहे. पण आता हे जे मामा आहेत त्यांनासुद्धा असं वाटतं की भाग्या बोलते म्हणजे नक्कीच काहीतरी याच्यात तथ्य असणार आहे. आता ते प्राजक्ताच्या जवळ येतात आणि म्हणतात की प्राजू बाळा खरं सांग तू जे बोलतीयस ते खरं आहे का तू स्वतःच्या कानाने ऐकलंस तू स्वतः पाहिलंस. प्राजक्ता म्हणते की हो मामा मी त्या बस स्टॉपवर जेव्हा बसले होते तेव्हा ह्या बाईसुद्धा तिथेच बसल्या होत्या आणि त्यांचं बोलणं मी ऐकलंय. हे लोक फसवत आहेत यांच्याकडे काहीही पैसा प्रॉपर्टी नाही आहे आणि हे भाग्याशी लग्न करत आहेत कारण त्यांना भाग्य आवडली म्हणून नाही आहे तर त्यांना पैसा हवा आहे म्हणून. आणि त्यांनी त्यांची जी काही श्रीमंती दाखवली ते सगळं काही खोटं आहे. आता मात्र भाग्यश्री म्हणते की मला ह्या स्थळाबद्दल विचार करावा लागेल. पण मुलाकडून तर होकार आलेला असतो आधीच कारण त्यांनी भरपूर सारा आता पैसा इथे उधळताना पाहिलेला आहे. पण आता भाग्यश्रीने मात्र मी विचार करून ह्या गोष्टीचा निर्णय देईन असं सांगितलेलं आहे. तर मंडळी इकडे आता जी सुलक्षणा आहे तिची जी कोणीतरी PA की कोणीतरी आहे ती आता तिला इथे भेटायला आलेली आहे. आणि तिचं आता असं त्यांच्या काही गोष्टी पर्सनल गोष्टींबद्दल बोलणं चालू असतं. पण त्यात आता तिने ही गोष्ट सांगितलेली असते की भाग्याचं लग्न हे सहजासहजी जुळता कामा नये. भाग्याच्या लग्नासाठी त्या लोकांना आपली गरज पडलीच पाहिजे त्यांचे आपल्यावर उपकार असायला हवेत. आणि जेव्हा आपण त्यांच्यावरती उपकार करू ना तेव्हाच ही प्राजक्ता आपल्या आलोकशी लग्न करायला तयार होईल. आणि त्याच्यामुळं काही झालं तरी त्या लोकांना पैशांची चणचण भासायलाच हवी आहे. इव्हन ज्या भाग्याचं लग्न आहे ते आपल्याशिवाय जुळताच कामा नाही. त्यांना त्या लग्नाच्या जुळवणीसाठी सुद्धा आपलीच गरज पडली पाहिजे आणि तिच्या लग्नाच्या पैशांसाठी सुद्धा असं काहीतरी करा. आणि आता इथे ज्या सुलक्षणा आहेत त्यांनी भाग्याविरुद्धच आणखी भाग्य आणि प्राजक्ता विरुद्ध तिचं वेगळं कट कारस्थान सुरू आहे. खरं तर तिला प्राजक्ताला सून बनवायचे म्हणून हे सगळं सुरू आहे. कारण काही झालं तरी आलोकचं आणि प्राजक्ताचं लग्न व्हायला हवं आणि प्राजक्ताने सुद्धा ह्या लग्नाला तयार व्हायला हवं. पण प्राजक्ता काही सहजासहजी लग्नाला तयार होणार नाही आहे. म्हणून त्या लोकांना थोडंसं पैशांसाठी प्रेशराईज करायचं आहे तिला किंवा भाग्याच्या लग्नासाठी आपण मदत करतोय आपण त्यांच्यावर कसे उपकार करतो हे त्यांना आता दाखवून द्यायचं आहे. म्हणून आता ही तिची सगळी खटपट सुरू आहे. पण आता जी अंबिका आहे अंबिकाची सून आता हे सगळं काही चोरून ऐकते आणि त्यानंतर तिचा काय वेगळा प्लॅन आहे ते लोक अजून काय वेगळा प्लॅन करतात. आणि आता हे भाग्याने जे लग्न मोडलं आहे
आपलं भाग्याचं जे लग्न मोडलं आहे प्राजक्तामुळे, त्याचा दोषसुद्धा आता मामी आणि ज्या आजी आहेत त्या प्राजक्तालाच देतात आणि तुला काही भाग्याचं चांगलं झालेलं बघवत नाही आहे असं ते आता तिला सतत बोलत असतात. आणि पुन्हा एकदा आता प्राजक्तावरच या सगळ्या गोष्टींचा ब्लेम आलेला आहे आणि भाग्याने तर आता सरळ सरळ या लग्नासाठी नकार दिला आहे. म्हणजे भाग्याने आधी सांगितलं होतं की मुलगा मला जर पसंत आला तरच मी या मुलाशी लग्न करेन आणि त्याच्यामुळे आता सगळ्यांचाच नाईलाज झाला आहे. तर मंडळी, या सगळ्या भागामध्ये आता सुलक्षणा आता भाग्याच्या आणि प्राजक्ताच्या बाबतीत कोणता नवीन डाव खेळते आणि ती भाग्याचं लग्न कोणत्या मुलासोबत लावून देते. खरं तर आता भाग्याच्या लग्नासाठी स्वतः सुलक्षणा स्थळ घेऊन येणार आहे आणि ते कोणतं असणार आहे, काय असणार आहे आणि प्राजक्तासुद्धा आलोकसोबत लग्न करायला कशा पद्धतीने तयार होते, हे सगळं काही आपल्याला त्या येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि या मालिकेचे असेच रोजचे नवीन अपडेट सगळ्यात आधी जर पाहायचे असतील तर आत्ताच पटापट चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरील ऑल बटनवरती क्लिक करा. म्हणजेच व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात फर्स्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल.